मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबईच्या चारकोपमध्ये एअरटेलच्या महिला कर्मचाऱ्याकडून मराठी बोलण्यास नकार। एअरटेल कंपनीविरोधात मनसे आक्रमक। एअरटेल कर्मचाऱ्यांनी मागितली माफी। महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकण्याचं कंपनीचं आश्वासन। होळी धुलीवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली। अश्लील शब्दामधील गाणी गाण्यावर प्रतिबंध। अनोळखी लोकांवर रंग पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई होणार। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गातील 556 घरांचा एप्रिलमध्ये ताबा मिळणार। वरळीमधील 30, 31 आणि 36 मधील पात्र रहिवाशांना घरांचा ताबा देणार। कुर्ला रेल्वे स्टेशनवरील 60% काम अपूर्ण। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत कुर्ला रेल्वे स्टेशनचा विकास। मान्सूनपूर्वी उर्वरित कामं पूर्ण केली जाणार। पुणे विभागामधील वीज बिलांची थकबाकी 310 कोटीहून अधिक। व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटींची थकबाकी। वीज बिलाच्या वसुलीसाठी 51,735 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित। पुण्यामध्ये खोटा रहिवासी पुरावा देऊन आरटीई प्रवेश मिळवणाऱ्या 18 पालकांवर गुन्हा दाखल। शिक्षण विभागाकडून कारवाई। संबंधित प्रकार जानेवारी 2024 ते ऑक्टोबर 2024 दरम्यान पुण्याच्या माताळवाडी भुगावमध्ये घडला। पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेमधून एसबीसी आरक्षण काढलं। सेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू। एसबीसीचे आरक्षण नसल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। पुणे महापालिका परिवहन विभागाच्या 46 नांदुरुस्त बस मोडीत काढणार। बसच्या सुट्या भागांचा लिलावाद्वारे विक्री करण्याचा पालिकेचा निर्णय। पिंपरी चिंचवडमधील डीवाय पाटील कॉलेजला बॉम्बनं उडून देण्याची धमकी। रावते परिसरातील डीवाय पाटील कॉलेजला बॉम्बनं उडून देण्याचा मेल। पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून तपास सुरू।